आयशा विला, लोणावळा मधील असलं एक हॉरर प्लेस आयशा विला। रात्रीच्या टाइमला नक्की इथे काय घडतं कोणाला माहिती आहे? एक असं प्लेस जिथे आतापर्यंत नाईटला कोणी एक्सप्लोर केलेलं नक्की आतमध्ये कसं दिसतं नाईटच्या टाइमला, तर चला बघा आपल्या ब्लॉग मध्ये। तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई। मी माझ्या ब्लॉग मध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे। आता बऱ्याच दिवसापासून आपले फॉलोअर म्हणत होते की लोणावळा येथे असलेला आयशा विला इथे एकदा एक्सप्लोर कर म्हणून। आता या प्लेस बद्दल एवढे काही असे कहाणी आहेत की जे बघून अंगाला एकदम काटाच येतो। तर आज ठरवलं की आपण आतमध्ये जाऊन एकदा एक्सप्लोर करू व आपल्या पब्लिकला इथे काय घडतं व रात्रीच्या टाइमला इथे कसं असतं ते आपल्या पब्लिकला एकदा दाखवू। आता माझ्या माहितीनुसार आतापर्यंत इथे नाईटला कोणीही गेलेलं नाही व इथे जायला चान्स सुद्धा नाही। तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये असं काही बघायला भेटेल जे आतापर्यंत तुम्ही कोणीही बघितलेलं नाही। तर भावांनो लगेच फॉलो करून घ्या, कारण तुम्ही असं स्वतःला भाग्यवान समजा की जे तुम्ही आतापर्यंत बघितलं नाही व कोणी तुम्हाला दाखवलेलं नाही ते मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार। आणि जर तुमच्या माहितीनुसार इथे कोणी गेलेला असेल व इथला कोणी व्हिडिओ बनवलेला असेल नाईटच्या टाइमला, तर त्याची आयडी मला कमेंट मध्ये मेन्शन करा, मी त्याचा व्हिडिओ बघेन। तर सगळ्यात आधी जय शिवराय भावांनो। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये असं काही प्लेसेस आहेत ज्याची अफवा खूप पसरलेले आहेत, त्या अफवांना रियालिटी मध्ये कसं असते ते सांगणं हे फक्त आपल्या महाराष्ट्रामधल्या लोकांचंच काम आहे आणि एका मराठी माणसाचं काम आहे। तर भावांनो एक मराठी माणूस एवढी मेहनत करतोय तर फॉलो करून घ्या। आता या प्लेस मध्ये सगळ्यात डिमांडिंग वस्तू म्हणजे इथे असलेली रोल्स रॉइस कार, जे तुम्ही समोर बघतच आहात। आता त्या काळात एका व्यक्तीकडे रोल्स रॉइस कार असणं म्हणजे किती श्रीमंत असेल तो माणूस यावरून तुम्ही समजू शकता। व एवढी डिमांडिंग कार इथे असं पडी काय या मागचं पण कारण खूप मोठं असेल। तर चला भावांनो आपण नाईटला आतमध्ये घुसू आणि एक्सप्लोर करू। आता या प्लेसवर नाईटला एक्सप्लोर करणं म्हणजे लय मोठं काम आहे, कारण इथे गाड्या भेटत नाहीत व एकदम रस्ता सामसूम असतो। तर कसं काय भूताची पब्लिक, आता तुमचा भाऊ आलेला आहे आयशा विलाला आणि रात्रीच्या टाइमला 11:30-12 वाजून गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता इकडे। तर भावांनो ही तीच कार आहे जी रोल्स रॉइस नावाने ओळखली जाते आणि या कार बद्दल काही लोक असं बोलतात की या कारचे लाईट आपोआप नाईटला चालू होतात। आता आम्हाला तर इथे दिसलेलं नाही आल्यानंतर, तर बघू पुढे काय असं घडतं। पब्लिक नमस्कार भावांनो, तुमचा भाऊ आलेला आहे आयशा विला मध्ये, ते बी नाईटला। तर चला भावांनो आपण या विलाच्या आतमध्ये जाऊ, इथे काही गोष्टी अशा आहेत ते मी तुम्हाला दाखवतो। आता ही बिल्डिंग पूर्णपणे पडीक झालेली आहे व आतमध्ये सगळं तुटकं मुटकं पडलेलं आहे आणि इथे येणाऱ्या वास बद्दल तर तुम्ही बोलूच नका, असला घाण वास सुटलेला आहे की श्वास घ्यायला सुद्धा असं त्रास होत आहे। तर या बिल्डिंगच्या एकदम वरच्या फ्लोअरला 2 रूम आहेत, जे की तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघू शकता। आणि सध्याला या रूमची अवस्था असं झालेली आहे की कधीही बिल्डिंग आपल्या डोक्यावर पडेल सांगता सुद्धा येत नाही। दरवाजा बंद झाला। तुम्ही बघू शकता हीच ती रोल्स रॉइस आहे जिथं रात्रीचे लाईट पेटतात, असं काही काही गोष्टी तुम्ही ऐकला असाल। तर आम्ही आलेला इथं, लाईट तर काय पेटी नाही, लाईट नाही काय जागा। आता मला या प्लेसला बघून कदाचित असं वाटतं की या काही जे घटना घडलेल्या आहेत त्या खऱ्या
असू शकतील, पण मला तर वाटतंय, माझ्या मनातून असं येते की हे सगळ्या खोट्या आहेत आणि हे कहाणी लोकांनी बनवली. आता हे मी माझं ओपिनियन सांगितलं, तर आपली पब्लिकला माहिती आहे. आता तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, व तुम्हाला इथली रियालिटी माहीत असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा. तर भावांनो, आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व असे काही कॉन्टेंट भविष्यात बघण्यासाठी आपला बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ असं पोस्ट करेन तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल व तुम्ही सगळ्यात आधी तो व्हिडिओ बघाल. तर चला, एक चांगली कमेंट करा. तर चला, भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.